यवतमाळ महावितरण कार्यालयासमोर सोलर विक्रेत्यांनी आंदोलन केले। महावितरणाच्या सोलर सेक्शन व सोमा योजनाबाबतच्या निर्णयाविरोधात आज यवतमाळ येथे महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर सोलर पॅनेल विक्रेता संघटनेतर्फे जोरदार निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सोलर व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी तसेच संबंधित कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महावितरणाचे निर्णय सौर ऊर्जा विरोधी असून त्यामुळे ग्राहक व व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। संघटनेच्या मते मागील 12 महिन्यांच्या वीज वापरावर सोलर क्षमतेची मर्यादा घातल्याने सोलर पॅनेल बसवणाऱ्या ग्राहकांना भविष्यात वाढीव गरजांसाठी जसे की इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग, घरगुती व व्यावसायिक वापर आवश्यक तेवढी सौर ऊर्जा निर्मिती करता येणार नाही। परिणामी ग्राहकांना पारंपरिक वीज जास्त प्रमाणात खरेदी करावी लागेल व वीज बिलात वाढ होईल। तसेच 10 kW वरील ग्राहकांसाठी सोलर समायोजनाची वेळ मर्यादित केल्याने दिवसभर निर्माण होणारी सौर ऊर्जा पूर्णपणे वापरता येणार नाही। त्यामुळे सोलर प्रकल्पावर केलेल्या गुंतवणुकीवर अपेक्षित परतावा मिळणार नसल्याचा दावा संघटनेने केला आहे। आंदोलनस्थळी बोलताना संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितले की हे धोरण केंद्र सरकारच्या सौर ऊर्जा वापर वाढवण्याच्या उद्दिष्टांच्या विरोधात असून ग्राहक, सोलर व्यवसाय आणि पर्यावरण तिघांसाठीही घातक आहे। यावेळी दिलेली प्रतिक्रिया। नमस्कार, मी ऋषिकेश पचगाडे, एरिया यवतमाळ। आज आम्ही या ठिकाणी महावितरणच्या पॉलिसीच्या धोरणाच्या विरोधामध्ये एक जनजागृती रॅली काढलेली आहे। या रॅलीमध्ये आमचं म्हणणं असं आहे की महावितरण दर 6 महिन्यामध्ये वेगवेगळी पॉलिसी आणतात आणि त्याचा जो नाहक त्रास आहे हा आमच्यासारख्या सोलर वेंडरला आणि ग्राहकाला सुद्धा भोगावा लागत आहे। आता जी नवीन पॉलिसी आलेली आहे त्याच्यामध्ये ग्राहकाला आधी त्याच्या इच्छेनुसार सोलर लावता येत होतं, परंतु या नवीन पॉलिसीमध्ये MSCP वर्षभराचा ग्राहक ॲव्हरेज काढतो आणि त्याच्यानुसार त्याला सोलर लावण्याची परवानगी देते। तर माझे जर घरी मला 2 किलोवॅटचं सोलर लावायचं आहे, मला 5 किलोवॅटचं लावायचं आहे, उद्या माझा लोड वाढणार आहे, मी उद्या 2 AC घेईल, मी एखादी इलेक्ट्रिक व्हेकल घेईल, त्याच्यानुसार मी माझा सोलर लावणार आहे। परंतु MSCP असं म्हणते की आज तुमच्या घरामध्ये लोड आहे त्याच्यानुसारच तुम्हाला सोलर लावता येईल। आता त्यामुळे आम्ही काय केलं की राज्यभरामध्ये गेल्या 13 तारखेपासून एक काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचा फायदा असा झालेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही लॉग इन झालेलं नाही। 1-2 दिवसापूर्वी फक्त 400 लॉग इन महाराष्ट्रात झालं आहे आणि त्यामुळे MNREचा महावितरणवरती एक प्रेशर आला की महाराष्ट्रामध्ये अचानक काम का बरं बंद झालं आहे। त्यामुळे कालच्या डेटमध्ये महावितरणने काय केलं की 3 किलोवॅटपर्यंत आम्हाला ऑटो अप्रूव्हल देत आहे आणि त्याच्यावर तुम्हाला 4 किंवा 5 किलोवॅट जर लावायचं असेल सोलर तर त्याच्यासाठी MNREचा एक महावितरणचा एक रिप्रेझेंटेटिव्हच्या घरी म्हणजे कस्टमरच्या घरी पाठवणार, तिथे लोड चेक करणार आणि त्याच्यानुसार त्याला परवानगी देणार। तर आमचं असं म्हणणं आहे की MNREची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये 10 किलोवॅटच्या लोडला ऑटो अप्रूव्हल मिळते, परंतु महावितरणवाले त्याच्या पूर्णपणे विरोधात काम करत आहे। तर आमची अशी मागणी आहे की प्रत्येक ग्राहकाला त्याच्या इच्छेनुसार सोलर लावता आलं पाहिजे आणि जो 10 किलोवॅटचा प्रश्न आहे ऑटो अप्रूव्हलचा तो यांनी आम्हाला मार्गी लावून द्यायला पाहिजे आणि इथून 5 वर्षाकरिता आम्हाला एक स्थिर पॉलिसी पाहिजे जेणेकरून आम्हाला वारंवार अशा पद्धतीचा संघर्ष करायचं काम पडणार नाही। अशा पद्धतीची आमची मागणी आहे। धन्यवाद।